हे सांगायचं आहे, एक लाडकी बहीणला हे संधी भेटलं, त्यांना आपण स्वीकार करू आणि स्वागत आहे त्यांचं. परंतु टायमिंग बद्दल तुम्ही खरं म्हणतात, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांबद्दल एक संवेदनशीलता आहे आणि ते संवेदनशीलता आहे पूर्ण परिवारसाठी. जे प्रश्न तुम्ही आता आम्हाला विचारतात एबीपी वरती, ते कदाचित तुम्हाला एनसीपी ला विचारायचंय की काय आहे त्यांचे अडचण, काय होतं त्यांची सोच विचार, आणि ते त्यांचे इश्यू आहे, तर त्यांनी एक उत्तर द्यावं. विकासजी, खरं तर आम्ही हा प्रश्न गेल्या 2-3 दिवसांपासून शिवसेनेचे नेते जे प्रश्न उपस्थित करतायत त्या मुद्द्यावर शायना एनसीना विचारला होता, पण त्यांनी चेंडू तुमच्या कोर्टात टोलवलाय. तुम्हाला त्यांचं हे उत्तर पटतंय का? आणि जर पटत नसेल तर तुम्हाला आणखी मुद्दा पुढे हा काय नेता येईल? नाही, शायनाजी ज्या बोलतायत त्यांचा सद्भावना, शिंदे साहेबांच्या बद्दलचं मत याच्याबद्दल कुणाचं दुमत नाहीये. परंतु एका अत्यंत अशा महाराष्ट्राच्या लोकनेत्याचं अकाली असं जाणं, त्या कुटुंबावरती आलेली परिस्थिती आणि एकूण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीवरती माझ्या महाराष्ट्राने जिजाऊ सावित्री अहिल्या तारा राणीचा हा महाराष्ट्र आहे, जिथे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा या सर्व महानायकांनी खऱ्या अर्थाने हातामध्ये शस्त्र घेतलेले आहेत वेळप्रसंगी, आणि स्वराज्याचा गाडा जसा जिजाऊंनी पुढे नेलेला आहे तसाच माझ्या अहिल्या राणींनी सुद्धा पुढे नेलेला आहे आणि तारा राणींनी सुद्धा लढत दिलेली आहे. आणि म्हणून एक प्रसंग असतात वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती दाखवून दिली पाहिजे की अशा वाईट काळामध्ये एका आपल्या भगिनीच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने ज्या अजितदादांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे दादा झालेले होते ते, आणि असं काम केलेल्या माझ्या एका दादांच्या सुविद्य पत्नी सुनेत्राताई वहिनी आणि ताईंच्या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत किंवा शपथ झाल्यानंतर ज्या पद्धतीने एकूण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जी राळ उठवण्यात आली, आणि विशेषतः मला वाईट वाटतं की शिवसेनेचे आदरणीय दादांच्या बरोबर ज्या मंत्र्यांनी काम केलं त्यांनी खऱ्या अर्थाने या प्रसंगाला अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करणं अत्यंत चुकीचं होतं. भावना या वेगवेगळ्या ठिकाणी कधी कुठं काय प्रदर्शित करायचं असतं हे सुद्धा प्रत्येकाला आपल्याला समजलं पाहिजे. एक महाराष्ट्र म्हणून आपण या महाराष्ट्राचा संस्कार म्हणून किमान अशा प्रसंगामध्ये शांत राहिलं तर बरं असतं. परंतु आपण या अगोदर ज्या चर्चा ऐकवल्या त्या प्रत्येक नेत्याचं ज्यावेळेस स्टेटमेंट ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की प्रत्येकाने प्रत्येकाचं आपलं राजकारण त्याच्यामध्ये शोधलेलं आहे. विकासजी, तुम्ही तुमचा मुद्दा नक्कीच उत्तम पद्धतीने मांडलाय. मला पुढचा तोच मुद्दा घेऊन मला भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे जायचं आहे. सिद्धार्थजी, या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडलाय, पण एक आमदार म्हणून तुमचं मत काय? आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेन. मला सर्वप्रथम असं वाटतं की हा एक महाराष्ट्रासाठी खूप मोठा झटका आहे, दुःखाचा क्षण आहे. आणि जे काही आपण सहकारी आपण जे आता काही ना काहीतरी त्यांनी वक्तव्य केले, आपण सगळ्यांचा अनुभव अजितदादांबरोबरच अशा वेळेला स्मरण केला पाहिजे की मला एक आमदार म्हणून गेल्या 6 वर्षामध्ये कशा प्रकारे त्यांचा अनुभव आला, किती मदत झाली, किती त्याच्यामुळे कामं मार्गी लागली. कधी कधी आपण असा विचार केला तर अशा वेळेला एवढा मोठ्या झटक्यातनं जेव्हा जो महाराष्ट्राच्या जनतेला मिळालाय, अशा वेळेला हा विचार, मला असं वाटतं विचार पण येऊ नये आणि त्याच्याबद्दल कुठली वक्तव्य खरंच नसावं. आणि कारण एकंदरीत कुठल्या परिस्थितीतनं ते परिवार जात असेल, कशा प्रकारचे निर्णय ते घेतायत ह्याचं जजमेंट करणं मुळातच चुकीचं आहे. बरोबर आहे, योग्य, हे चुकीचं आहे. कारण जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यामध्ये आपण संवेदनशील राहून आपण जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेत आहे त्याचा एक विचार असेल. आज शेवटी त्यांचे 40 पेक्षा जास्त आमदार आहेत, खासदार आहेत. एवढ्या लोकांनी, जनतेने त्यांना मतं दिली आहेत, सत्तेत आणलंय. त्यामुळे एवढ्या दशकाचा पक्ष आहे. त्यामुळे आपण नक्की ह्या सगळ्या टोटॅलिटीमध्ये विचार केला तर आता कुठल्याही प्रकारे आपण ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं सिद्धार्थ, याच मुद्द्यावर मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज शेवटी हस्तक्षेप केलाय आणि ज्या काही गोष्टी होत आहेत त्या योग्य नाहीत हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय.
त्यावर तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरी गोष्ट, शिवसेनेचे मंत्री जे शंका उपस्थित करतायत ते अप्रत्यक्षरित्या दुसरी कोणाला राजकीय मदत करतायत असं तुम्हाला वाटतं का? दोन प्रश्न एकाच प्रश्नात आहेत. मला असं वाटत नाही की त्याच्या मागचा हेतू काही वेगळा असावा, पण मला एवढंच नक्की वाटतं की जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले तेच खरं अतिशय म्हणजे त्याचं योग्य अनालिसिस आहे की आता ही वेळच नाही की कुठल्याही प्रकारचं जजमेंट कोणाबद्दलही करण्याचा, आणि स्पेसिफिकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती जो डोंगर दुःखाचा डोंगर आता त्याच्यावरती जो आलाय त्याच्यावरती तर आपण कुठल्याच प्रकारे ह्याच्यातनं आपण उलट अजितदादांसारखे जे नेते आहेत ह्यांच्याबद्दल, ह्यांच्या गुणांबद्दल, ह्यांच्या कर्तृत्वाबद्दल जेवढं काही आपण स्मरण करून ऊर्जा घेऊ शकतो तेच खरं त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली होईल. त्यामुळं हा विषय ही वेळच बोलण्यासारखी नाही, तेच मुख्यमंत्री आता बोलले. शायनाजी, या दोघांच्या मुद्द्यावर तुम्हाला काही बोलायचंय का? आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेन. शायना एनसी यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. मी पुन्हा एकदा विकास पासलकर यांच्याकडे जातो. विकासजी, खरं तर एक मुद्दा आपला हा आहेच की एका बाजूने ज्या पद्धतीने शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते शंका उपस्थित करतायत, पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची काही जी नेते मंडळी आहेत त्यांच्या